सर्व विजेत्या संघांना विनंती आहे, आपण या ठिकाणी लॉटसाठी यायचं आहे. वाशाळा संघ, धामणी, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी, गोलभन आणि विजयी संघ अशा 5 चिठ्ठ्या या ठिकाणी टाकल्या जातील. द्वितीय फेरीसाठी सर्व विजेत्या संघांना सूचना आहे. सर्व विजेत्या संघांना सूचना आहे, आपण लगेच या ठिकाणी रिपोर्टिंग करा. गेम ऑन. आजच्या दिवसाची पहिल्या फेरीची शेवटची मॅच या ठिकाणी चालू झाली आहे. सामना क्रमांक 5 सामना आपल्याला पाहायला मिळतोय भातसानगर विपक्ष बीजी स्पोर्ट्स बागेचा पाडा या दोन संघांच्या दरम्यान. सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहेत निश्चितच सुभाष आणि सितेश ही जोडी मैदानावरती बॅटिंग भातसानगर संघ मैदानावर करतोय. व्यूहरचना सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. बीजी स्पोर्ट्स बागेचा पाडा हा संघ फिल्डिंग करत असताना षटक क्रमांक पहिलं चेतन, पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या. थर्डमॅनच्या दिशेनं त्या ठिकाणी खेळून काढला आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. सुभाष आणि सितेश जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. पहिल्या चेंडूवरती 3 धावा सुभाषनं वसूल केल्या. स्ट्राईक रोटेट. उजव्या हाताचा बॅट्समन सितेश स्ट्राईक एंडवरती. हा चेंडू पहा समोर खेळतोय मिडॉनवरचा फिल्डर, चेंडूला पकडलं, धोक्याची घंटा आणि धोक्याची घंटा या चेंडूवरती वाजतीये. मोठी विकेट. सलामीवीर फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. सितेश गोल्डन डकचा शिकार, रनआउट. पहिल्या षटकात आपण आहोत. निश्चितच आपण पाहाल तर 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. त्यानंतर या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. महत्वाचा फलंदाज सलामीवीर सितेश तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. मोठी विकेट. न्यू बॅटर, नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती बॅट्समन मैदानावरती फैजल आलाय. फैजल आणि सुभाष ही जोडी मैदानावरती फैजन यावेळेस पायावरती चेंडू ऑन साइडला खेळलाय. फटका फासलाय. सोपा झेल, ड्रॉप, कॅच ड्रॉप. झेल पकडणं गरजेचं आहे. निश्चित हा झेल ड्रॉप होतो आणि या दरम्यान जीवनदान मिळालंय ते लेफ्ट हँडेड बॅट्समन सुभाषला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, भरपूर ताकदवर बॅट्समन आहे. जीवनदान द्याल तर मात्र धोकादायक ठरू शकतं. मगाशीच आपण चर्चा करताना सांगितलं, प्रथम सर म्हणत होते की झेल ड्रॉप झाल्यानंतर आपण इतिहास घडताना पाहिलेत. ग्लेन मॅक्सवेलचा जर झेल व्यवस्थित वेळेवरती टिपला असता तर अफगाणिस्तानचं स्वप्न मित्रांनो कदाचित पूर्ण झालं असतं, विश्वचषक जिंकण्याचं. निश्चित रोहित शर्माच्या खेळीची त्यांनी आठवण करून दिली. त्याचा झेल सुटला आणि त्यानंतर त्यांनी द्विशतकी खेळी साजरी केली. या दरम्यान पहा बॅटची एज आणि चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं सीमा पार, चौकार. निश्चितच हा पहिला चौकार, या मॅचचा पहिला चौकार. धावफलकावरती 8 धावा. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती भातसानगर हा संघ खेळतोय. मेन इन ब्ल्यू. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन फैजन आला आणि त्यानं ठोकलाय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. 4 धावा जोडतायत. स्कोर कार्ड 8 वरती जाऊन पोहोचतंय. 1 गडी बाद 8 धावा धावफलकावरती. भातसानगर संघाची धावसंख्या या ठिकाणी आपण पाहताय. या चेंडूवर सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. दूरवरनं फिल्डर जातोय. चेंडूला पकडलं, फेकलं आणि 2 धावा या दरम्यान कंप्लीट करतायत. पुन्हा 2 धावांचं योगदान येईल. धावफलक पुढे सरकेल ते 10 वरती. 10 ऑन द बोर्ड.
10 धावा धावफलकावरती षटक चालू असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक व्ह्यूवरचना तुम्ही पाहू शकाल 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळत असतात. लॉंग ऑफ जो सीमारेषेवरती उभा आहे त्याला ॲक्शनमध्ये आणलं जातं. यावेळेस पुन्हा त्याच्याचकडे चेंडू जातोय आणि या दरम्यान एक सिंगल धावेचं योगदान येताना पाहायला मिळेल. षटक संपलंय. पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोअर कार्डवरती. तर आपण दुसऱ्या फेरीतील ड्रॉ जे मात्र काढतोय. एका गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची. विजय संघाची मॅच असेल तर ती आपण दुसरी मॅच लावणार आहोत. या गोष्टीची नोंद करून घ्यायची जेणेकरून त्या संघाला देखील युटीसीचे ऑफिशियल कॅमेरामन या ठिकाणी टॉसबॉक्स कव्हर करा. येस एक चिठ्ठी जी मात्र उचलायची आहे. एक चिठ्ठी जी मात्र उचलली जातीये. दामनी संघाला बाय मिळतीये. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोलबन विपक्ष वाशाळा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल विजयी संघ विपक्ष आपण पाहणार आहोत ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब. पुन्हा एकदा ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून 4 धावा येतील. धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोअर कार्ड वेगानं पुढे सरकतं जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू झालं. गोलंदाज योगेश गोलंदाजीसाठी आला आणि त्याचं स्वागत या ठिकाणी चौकारानं झालंय. फैजन खेळतोय स्ट्राईक एंडवरती. त्याच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा चौकार. यावेळेस हा चेंडू फुलर लेंथ ऑन साईडला खेळलाय. पुन्हा धोका होता या ठिकाणी. मात्र चेंडू हातात सापडला नाही आणि या अनुषंगानं एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती शांत संत क्रिकेट. चारही बाजूला हिरवीगार वनराई निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे विठ्ठलराव दादासाहेब खाडे मैदान आणि या खाडे मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. शहापूरकरांसाठी टेनिस क्रिकेट विश्वाच्या चाहत्यांसाठी ही मेजवानी. उद्याच्या दिवसात तुम्हाला शहापूर ग्रामीणच्या मातब्बर टीम खेळताना पाहायला मिळतील. आज तुम्ही पाहताय काल आणि आज खर्डी कसारा विभागातून ग्रामीण क्रिकेट थरार आपण अनुभवत आहे. ही मॅच मैदानावरती भातसानगर विपक्ष बीजी स्पोर्ट्स बागेतापाडा या 2 संघांच्या दरम्यान. यावेळी झेलची संधी आणि संधीचं सोनं केलं जातंय. जबरदस्त रित्या कमिटमेंट पाहायला मिळाली. दूरवरनं जातोय. अंतर कव्हर केलं आणि एक चांगला झेल टिपलाय. मोठा मासा गळाला लागलाय. बॅट्समन आउट होतोय. लागणारा हा दुसरा धक्का. सुभाषच्या रूपानं लागलेला हा अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम भातसानगर या टीमला. निश्चित आपण पाहाल तर सलामीसाठी आला. 4 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि झेल या ठिकाणी टिपताना पाहायला मिळत आहेत. योगेशला मिळालेलं हे सुयश. चेतनच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो झेल कॅरी केला जातोय. चांगल्या पद्धतीनं सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना जसा चेंडू हवेमध्ये आला अंदाज घेतला आणि ग्राउंड कव्हर केलं. दूरवरनं जाऊन चेतनने एक सुंदर झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय आणि आपल्या संघासाठी एक चांगलं यश मिळवून दिलं. मी मगाशीच म्हटलं गोलंदाज गोलंदाजी करत असतात. मेहनत मैदानावरती करतात. फिल्डरची साथ त्यांना जर मिळाली ना तर मात्र निश्चितच गोलंदाजाच्या मेहनतीचं चीज मैदानावरती पाहायला मिळत असतं. या चेंडूवरती बॅकफुटवरती जाऊन खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमारेषेवरती त्या ठिकाणी बरोबर जागेवर फिल्डर तैनात आहे. एक सिंगल धाव या चेंडूवरती सुद्धा येते. एकंदरीत 17 धावा धावफलकावर आपण पाहत आहे. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. सामना आपण पाहताय भातसानगर विपक्ष बीजी स्पोर्ट्स बागेतापाडा या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा पहिल्या फेरीचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना. यानंतर आपल्याला द्वितीय फेरीच्या मॅचेस पाहायला मिळतील. गोलबन विपक्ष वाशाळा असा पहिला सामना असेल. त्यानंतर ओवी स्पोर्ट्स बी विपक्ष या 2 संघांमधील विजयी संघ असा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
वैयक्तिक 13 धावांवरती फैजन बॅटिंग करतोय, त्याला साथ देण्यासाठी विशाल मैदानावरती आलाय. भातसानगर संघासाठी अतिशय सुंदर बॅटिंग फैजनच्या माध्यमातून अद्यापपर्यंत पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 18 धावा. षटक क्रमांक दुसरं योगेशचं आपल्याला पाहायला मिळतं. योगेशचा हा चेंडू फिरून मारलाय, ऑफसाईडला गेला, शपल अक्रॉस, फटका चांगला खेळलाय. लॉंगलेजच्या दिशेनं पाठलाग चालू आहे, मात्र फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 22 धावा, 22 रन्स ऑन अ बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपण पाहताय. बॅटिंग करत असताना भातसानगर मैदानावरती खेळतंय. 11.00 ची सरासरी राखत असताना या 22 धावा कुठून काढल्यात? उर्वरित अजूनही जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धात आपण आहोत. तिसरं षटक जबाबदारी या ठिकाणी बागेचा पाडा संघाच्या वतीनं राहुलच्या खांद्यावरती. तिसरं षटक स्ट्राईक एंडवरती बॅट्समन फैजन सेट आहे, त्याला रोखण्याचं आव्हान या ठिकाणी असेल. इथून धावा त्याला थांबवण्याचं आव्हान पेलावं लागेल. स्कोर कार्ड जे वेगानं पुढे चाललंय त्याला आवरावं लागेल. तर फैजनची जबाबदारी असेल इथून धावा बनवायच्या. भातसानगर संघाचा डाव पुढे घेऊन जायचा आहे, डावाला आकार द्यायचा आहे, स्कोर चांगलं बनवायचा आहे. 4 षटकांची मॅच 50 ते 55 धावा जर बनवल्या तर इथून फाईट करायला मिळते. हाय स्कोरिंग मॅचेस आज आपण पाहिल्यात. कारण चला स्पीडअप करा. राहुल येतोय तिसऱ्या षटकाची या ठिकाणी. चला मित्रांनो स्पीडअप करा. या ठिकाणी टाइम काउंटडाऊन केला जात आहे. भरपूर मॅचेस आपल्याला आजच्या दिवसात अजून कव्हर करायच्या आहेत. पहिल्या फेरीच्या मॅचेसमध्ये आपण आहोत. दुपारचं सत्र आहे आणि जवळजवळ 2:15 वाजतायत. लख प्रकाशात आपल्याला क्वालिफायर सुद्धा खेळवायचे आहे, याची काळजी आपण सर्वांनी घेणं बंधनकारक आहे. बीजी स्पोर्ट्स बागेचा पाडा आणि भातसानगर या 2 संघांच्या दरम्यान चाललेली ही मॅच मैदानावरती षटक चालू होतंय. तिसरं गोलंदाजी मार्कवरनं यावेळेस राहुल येतोय. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाचा हा पहिला चेंडू. पहिलाच बॉल, शॉर्ट पिच अपील करतायत. पंचकडे दाद मागितली जात आहे आणि पंचांचं बोट जाते आकाशाकडे. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाईल आणि लागणारा हा अजून एक धक्का. टीम भातसानगरला फलंदाज बाद. लागलेला एक धक्का आपण पाहताय. बॅटिंग करणाऱ्या टीम भातसानगरला फलंदाज बाद होतोय. इथून माघारी परतावं लागेल. फैजन जो चांगला खेळत होता, 13 धावांचं योगदान त्याने दिलं आणि
तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. मोठी विकेट कॅरी करतायत गोलंदाज राहुलला मिळालेलं यश. याच दरम्यान या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी युवा यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आमचे महेशभाई खंबालकर लाहेवरनं या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. साहेबांच्या वतीनं बागेचा पाडा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. महेशजी खंबाळकर आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. या चेंडूवरती फटका खेचलाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करतायत आणि पाठलागात काळजी घ्या. चेंडूला अडवत असताना त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. चेंडू अडवलाय. जीवाचं रान करून त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना दुपारचं सत्र आहे मित्रांनो. उन्हाचा दाह आहे. फिल्डिंग करत असताना आपलं शरीर सुद्धा सांभाळा. मैदानावरची भौगोलिक परिस्थिती आजूबाजूची थोडीशी अभ्यास करा आणि धावत असताना आपलं शरीर सुद्धा सांभाळा. मैदानावरती आपण आपल्या नावासाठी गावासाठी खेळतो. मात्र आपलं शरीर राहिलं तर आपल्याला भरपूर अजून खेळायचंय. अजून तरुण आहोत. सर सलामत तो पगडी 50. जीव राहिला तर आयुष्यभर खेळायचंय या भावनेनं नक्कीच खेळलं पाहिजे. मैदानावरती 100% एफर्ट देत आहेत. चेंडूला अडवलं आणि संघासाठी एक धाव वाचवली. अतिशय चांगली फिल्डिंग. गोलंदाज राहुल. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल. विशालच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. उंची गाठली. लांबी आहे का या प्रश्नाचं उत्तर मिळेल. लांबी नाही. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय सीमारेषेवरती. मोठी विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. माहोल बनवला जातोय. प्रेक्षक राजाचं मनोरंजन. प्रेक्षकांचं कौतुक केलं जाईल. आपण पाहताय निश्चितच मैदानाच्या चारही बाजूला जिथं जिथं जागा मिळेल सावली मिळेल तिथं तिथं प्रेक्षक राजा बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानाची खासियत आहे. भरपूर गर्दी तुम्हाला या मैदानावरती पहिल्या मॅचपासनं पहिल्या दिवसापासनं पाहायला मिळतीये. हे तर यश आहे खासदार चषकाचं. हे यश आहे ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचं आणि बिरवाडी ग्रामस्थांचं हे सुयश या ठिकाणी आपल्याला नक्कीच नेहमीच पाहायला मिळतं. प्रेक्षकांनी प्रेम केलेली स्पर्धा आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. आज आमच्यासोबत कल्याण ग्रामीणचा गोड आवाज मराठी भाषेतलं तंत्रशुद्ध समालोचन प्रथम चव्हाण सर आमच्यासोबत जोडले जात आहेत. त्याचबरोबर त्यांचे बंधुराज प्रसन्नजी चव्हाण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच जोडले जातात. शहापूरकरांच्या सेवेत दूरवरनं येतात आणि चांगली कामगिरी करून जातात. त्यांचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करूया. युवा समालोचक आहेत. भरपूर गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा शिकण्यासारख्या आम्हाला मिळत असतात. त्याचबरोबर गोड मनाचं व्यक्तिमत्व आणि स्वभावात गोडवा. प्रथम चव्हाण आज आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आमचे शशीदादा पाटोळे स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. हल्लीच शेंद्रून प्रीमियर लीग त्यांनी कव्हर केली. 9 दिवसाची मोठी टुर्नामेंट होती. ती मोठी टूर त्यांनी जबाबदारी पार पाडली. एक चांगल्या दर्जाचे स्कोरर आहेत शशीदादा पाटोळे. शेंद्रूनवरनं आपल्याला जोडलेत. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर UTC लाईव्हची आमची संपूर्ण टीम या ठिकाणी आमच्यासोबत कार्यरत आहे. धावफलकावरती आहेत 27 धावा 27. शैलेशजी भोईर सर या कंपनीचे फाउंडर आपल्यासोबत पहिल्या दिवसापासून आहेत आणि या पहिल्या पर्वापासून ते आम्हाला जोडले जात आहेत. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी सोबत असणारं त्यांचं वेगळं नातं आणि त्यांची मैत्री फार जुनी आहे. त्यांची संपूर्ण टीम लाईव्ह कव्हरेजसाठी खूप साऱ्या कमेंट येत आहेत सर की लाईव्ह स्ट्रीमिंग खूप सुंदर आहे. निश्चितच प्रत्येक गोष्ट व्यवस्थित टिपली जाते. त्याचबरोबर व्हॉइस क्वालिटी जी तुम्ही सोडताय ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. अशा पद्धतीने कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याचबरोबर फोन कॉल सुद्धा येत आहेत. आपलं आम्ही मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करू. 2 षटकं संपलेत. 3 षटकं संपली. धावफलकावरती 28 धावा 28 ऑन द बोर्ड. चला स्पीडअप करा. टीम BG स्पोर्ट्स बागेचा पाडा चांगली मॅच मैदानावरती सादर होतीये.
चौथ्या षटकाला आपण सुरुवात करत आहोत. गोलंदाजीसाठी कल्पेश. चौथं षटक, शेवटचा अंतिम निर्णायक. यावेळेस हा चेंडू पहा, अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू, टप्पा खाल्ला आणि आतमध्ये आला. कदाचित बॅट्समनला वाटलं असेल की वाईट बॉल असावा, सोडून देतोय आणि लेफ्ट केलं. मात्र पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू येतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि पहिला चेंडू बॅट्समन रिव्ह्यू चेक केलं जाईल. व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. तिसरे पंच आमचे राज सर, आपण या 2 मिनिट. आपले तिसरे पंच जेवायला गेलेले आहेत. राज सर, तुम्ही या 2 मिनिट. या ठिकाणी टाईट कॉल आहे. व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. एकोणतीस धावा धावफलकावर आपण पाहताय. शेवटच्या षटकात आपण आहोत. नक्कीच या ठिकाणी बॅट्समन रिव्ह्यू होता आणि रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉल. 29. कल्पेशचा हा चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेत. फटका चांगला त्या ठिकाणी आहे. सीमारेषेवरनं फिल्डर जात आहेत. चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी केली आणि चेंडूला फेकलंय. या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 31 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि संघासाठी अतिशय दर्जेदार बॅटिंग या ठिकाणी करतायत. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा कशा येतील यासाठी प्रयत्न करतायत. कष्ट केले जात आहेत. जिद्द चिकाटी दाखवली जाते. प्रत्येक सामना अतिशय महत्वाचा. नॉकआउटच्या मॅचेस आहेत. यावेळेस फटका फसलाय आणि पुन्हा एकदा एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज गारद होतोय. अजून एक मोहरा टिपलाय. कल्पेशला मिळालं यश. बॅट्समन आउट.
संतोषच्या माध्यमातून या मॅचचा हा दुसरा झेल आपण पाहताय. चांगल्या पद्धतीनं झेल टिपताना पाहायला मिळतोय. सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना चांगल्या दर्जाची फिल्डिंग संतोषच्या माध्यमातून होते. बीजी स्पोर्ट्स बागेचा पाडा हा संघ मैदानावरती फिल्डिंग करतोय. गोलंदाजी करत असताना कल्पेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र या प्रयत्नात फसला आणि ऋषील तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. 5 धावा त्यानं बनवल्या. कल्पेशला विकेट मिळाली आहे. शेवटच्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. फटका चांगला, प्रॉपर टायमिंग. जसा बॅटवरती आला तसा मात्र बॅटमधनं स्वीट साऊंड निघाला. चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन आकाशच्या बॅटमधनं आकाशाला गवसणी घालणारा हा उत्तुंग फटका, षटकार. सदतीस वरती जाऊन धावफलक जाऊन पोहोचलं. 37. चांगली बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती. बादशाहनगर शेवटचं षटक, शेवटच्या षटकावरती आक्रमण करायचंय आणि हे आक्रमण पाहायला मिळतंय. बॅटिंग करण्यासाठी आकाश जो मैदानावरती आला, पहिलाच चेंडू फेस करतो. त्याला माहिती आपल्याकडे वेळ फार कमी आहे. या अनुषंगाने बॅटिंगला सुरुवात केली. षटकारानंतर हा सुद्धा फटका चांगला खेळलाय. फिल्डरला बीट केलंय, प्रयत्न केले, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच वाट पाहिली जाईल. चौकार आहे की षटकार पाहिलं जाईल. पंचांचा इशारा चौकार. 4 धावा. चौथं षटक, शेवटचा अंतिम. या षटकामध्ये आपण आहोत. धावफलकावरती 41 धावा. चांगली धावसंख्या उभी केली आहे. बादशाहनगर संघ मैदानावरती खेळतोय, बॅटिंग करताय. त्यावेळेस खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. मिसटायमिंग स्ट्रोक, त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यात यश मिळालं आणि या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 43 या धावसंख्येवरती. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर आपण पाहताय. कल्पेशचा हा चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती खेळेल टीम बीजी स्पोर्ट्स बागेचा पाडा. गोलबन आणि वाशाळा दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉससाठी यायचं आहे. आई गावदेवी गोलबन आणि सह्याद्री वाशाळा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वाशाळा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आई गावदेवी गोलबन या टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणं बंधनकारक आहे. द्वितीय फेरीची पहिली मॅच. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मुकाबला गोलबन विपक्ष वाशाळा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत.
नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. गोलबन विपक्ष वाशाळा दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. आई गावदेवी गोलबन आणि सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा या दोन संघांच्या दरम्यान टॉस होतोय. महत्वाची मॅच, द्वितीय फेरीचा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे गोलबन संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीचं पाचारण दिलंय ते सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा या टीमला. तर एका गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल त्यावेळेस टायमर लावलं जाईल. विदिन 15 मिनिट्स पहिले 3 षटकं कंप्लीट करणे अनिवार्य असतील. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना यानंतर होणार आहे. एका बाजूला गोलबन, दुसऱ्या बाजूला सह्याद्री वाशाळा असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ज्यावेळेस टॉस कंप्लीट झालं होतं. टॉस वाशाळा संघाने जिंकलं, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी गोलबन या संघाला. बॉलिंग मार्क वरती रवी पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी, एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला संतोष पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती ते या रवी, स्ट्रायकर एंड वरती राहुल. बघूया देईल का तो विजयाची चाहूल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय, थोडासा गती कमी करतोय आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता, लॉफ्टेड पुल करायचं होतं, परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. 44 जाबेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होईल बाद. लागतोय पहिला झटका. 0 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या बीजी स्पोर्ट्स बघ्याचा पाडा या संघाला. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बरोबर 2 वाजून 35 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. 2 वाजून 50 मिनिटांनी जर इनिंग कंप्लीट झाली नाही तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला ठेवावा लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू आलाय डॉट. त्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, जजमेंट चांगलं होतं आणि त्यानंतर झेल देखील आपण चांगली पाहिली डीप स्क्वेअर लेग मध्ये असलेल्या फिल्डरच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न सफल झाले होते आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, या क्षेत्राला टार्गेट करायचं होतं. दरम्यान आपण पाहतोय इथे झाली एक कंप्लीट धाव. सिंगल लेग बायच्या स्वरूपात. लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि स्कोर कार्ड मूव्स ऑन. 1 रन 1 धाव ची मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतीये.
संघर्ष पाहायला मिळतोय. 44 धावेंचं टार्गेट आहे, त्यापैकी एक धाव या पहिल्या षटकामध्ये अजूनही मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका आहे, इनफिल्डला बेधून टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पहिल्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला आतमध्ये टाकलं, त्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला गॅदर करून फेकलं आणि अशा रीतीने तालमेल कोऑर्डिनेशन पाहायला मिळतोय. 3 धावा एक्झिक्यूट होत आहेत. 3 धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती. आमच्यासोबत ॲज अ लाईव्ह ऑपरेटर आपल्याला शैलेश सर पाहायला मिळतील, मॅन फ्रॉम मोठागाव. एक अप्रतिम असं खेळाडू देखील आहे, त्यासोबत तितकीच चांगली अशी ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील गोड असं कौतुक होणं गरजेचं आहे. त्यांच्या सोबतीला सूरज मॅन फ्रॉम वाकळण आणि संदीप आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील गोड असं कौतुक कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत. त्यांचं देखील विशेष असं उल्लेख होणं गरजेचं. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली अशी गोलंदाजी, 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 4 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. विजयासाठी 20 चेंडूंमध्ये अजूनही 40 धावेंची गरज पाहायला मिळतीये. एका चेंडूचा काही शिल्लक. येस, एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्कवर. फुल टॉस चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला आय कॉन्टॅक्ट होता आणि इथे दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचतायत. 2 धावा झाल्यात कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त. टीमची टोटल 1-6 पाहायला मिळेल. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. रवी आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक चांगलं जे मात्र हाताळण्यात आलं होतं. अनिल आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. स्पेलमधील पहिलं सांघिक कोट येतील या दुसऱ्या षटकामध्ये. समीकरण अजूनही 38 धावेंची गरज, अर्थातच 12.76 ची सरासरी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये गाठायची आहे. गोलंदाज तयार. अनिल आपल्याला पाहायला मिळतील. छोट्या कदकाठीचा गोलंदाज आहे, जेणेकरून चेंडू पडल्यावरती आपल्याला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळू शकतात. कारण कदकाठी थोडीशी छोटी आहे आणि त्याला अनुषंगून आपण सातत्याने पाहतो चेंडू पडल्यावरती खाली राहतो आणि त्यामध्ये सातत्याने गोलंदाजांना यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण फलंदाज एक्सपेक्टेड करतात त्यापेक्षा कमी यशी चेंडूला प्रदान होते. बघा 15 मिनिटांचा अवधी आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आपण विदिन 15 मिनिट तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करणं अनिवार्य असेल. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती अनिल. या दुसऱ्या षटकासाठी स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहतोय राहुल. बघा आयोजन कमिटीच्या माध्यमातून स्ट्रिक्ट वॉर्निंग येते फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आपण खूप जास्त अवधी घेतात. 6 मिनिटं कंप्लीट झालेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही झाले तर एक खेळाडू अतिरिक्त 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागेल. यावेळेस कॅचची संधी होती, ते जजमेंट खराब आणि बॉल निघून चालाय. लॉंग ऑफला क्लिअर करत ओ द फिल्डर रेड. बॉल सीमा पार. संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय चौकार. चौकार पाहतोय. चौकारच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दुसरं षटक मार्गस्थ आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार आणि चौकारच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. राहुल ज्याच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला होता बॅटिंग करत असताना. इथे चांगला फटका, पुन्हा एकदा जजमेंट खराब, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑफला क्लिअर करत ओ द फिल्डर रेड. बॉल सीमा पार. षटकार. सातत्याने आपण पाहिलं तर डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत ज्यांच्या माध्यमातून फंबलनेस पाहायला मिळते. जजमेंट खराब होत असताना पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती जजमेंट जो मात्र खराब आपण पाहिलाय. 6 धावा ज्या मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड 16 धावा स्कोरबोर्ड वरती.
इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 16 पाहायला मिळेल. स्थिर आणि स्थगित अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आपण पाहतोय. अनिल ज्यांच्या माध्यमातून बॉलिंग टाकली जाते, दुसऱ्या बाजूला राहुल आणि जगदीश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. 8 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. 9वा मिनिट सुरू झालेला आहे. या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑफला क्लिअर करत संघर्षाचा बिगुल वाजवणारा हा संघर्षमय षटकार येतोय फलंदाज राहुलच्या बॅटमधून. षटकार पाहायला मिळतोय. बावीस धावा स्कोरबोर्ड वरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. या 4 चेंडूंवरती आतापर्यंत 16 धावा ज्या मात्र खर्च केल्यात अनिलने, जिच्या माध्यमातून महागडे षटक पाहायला मिळतोय. कमबॅक स्पेल आपण पाहू शकतो बॅट्समनच्या माध्यमातून. इथे कॅचची संधी आणि अप्रतिम अशी झेल पकडली जातीये. फिल्डर रिस्ट्रिक्शन जे मात्र चेंज झाले होते, पोझिशन चेंज करण्यात आली होती. लॉंग ऑफला होते त्यावेळेस 2 मिसजजमेंट पाहायला मिळाले, परंतु इथे रिले कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज राहुलची खेळ संपुष्टात. राहुल ज्याच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये इंडिव्हिज्युअल 19 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन होतं. अशोक शेठ भेरे यांची देखील पुन्हा एकदा उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. अनिल आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक करून देतोय संघाला. पहिल्या 4 चेंडूंवरती 16 धावा ज्या मात्र खर्च केल्या होत्या, त्यानंतर 5व्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय नवीन फलंदाज चेतन येतोय. चेतन आणि जगदीश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. 4थ्या क्रमांकावरती चेतन येत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती जगदीश आपल्याला पाहायला मिळतात. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 23 या आकड्यावरती जाते. षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल दुसरं. 2 षटकांची समाप्ती. 23 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 12 चेंडू. विजयासाठी अजूनही 21 धावेची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी रवीच्या माध्यमातून 1 विकेट घेत असताना 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आपण पाहू शकतो ज्या मात्र एकवटण्यामध्ये यश मिळालंय जगदीश आणि राहुल या जोडीला. परंतु त्याच षटकामध्ये आपण पाहिलं राहुलला तंबूच्या आश्रयाला जायला लागलं आणि त्याची जागा भरण्यासाठी चेतन आलाय. स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील या 3ऱ्या षटकामध्ये आकाश पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती आकाश पाहायला मिळतील. 12 चेंडूंमध्ये 21 धावेची गरज. हा षटक दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट असेल. हा षटक दोन्ही टीम्सच्या या मॅच मधलं प्रतिबिंब पाहायला मिळेल. इथे हुक करायचा प्रयत्न होता. कॅचची संधी होती. वायडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जजमेंट खराब झालं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. दरम्यान 2 धावेच्या मदतीने समीकरण पाहायला मिळेल. येणारे 11 चेंडू आणि 19 धावेची गरज. 11 चेंडू 19 असं समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो चेतन. दुसऱ्या बाजूला जगदीश याच्या माध्यमातून अँकर रोल रिबवलं जाते. 3 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 2 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. यावेळेस लॉक करायचा प्रयत्न होता. पुढचा पाय जो मात्र बेंड करण्यात आला. मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर करण्यात आलं होतं. स्लॉक करायचं होतं. चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत आपण पाहतोय हा षटक देखील चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाजांच्या माध्यमातून नियंत्रण या षटकामध्ये. इथे खराब गोलंदाजी आणि यष्टीरक्षण देखील खराब होतोय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती नशिबाची साथ. वाईट +4 लक फॅक्टर ऑन करणारा हा पंजा ओपन होतोय. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी 14 धावेची गरज. 10 चेंडू आणि 14
असं समीकरण पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती आकाश याच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू चांगले होते. तिसरा चेंडू खराब पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाने देखील फंबलनेस दाखवली आणि त्याला अनुषंगून 5 धावा एकंदरीत आल्या. यावेळी चांगला चेंडू आहे. ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. खोदून काढण्यात आलं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 31 या आकड्यावरती विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. 9 चेंडू आणि 13 असं समीकरण पाहायला मिळतोय. नऊ चेंडू आणि 13 धावेंची गरज सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या संघाला. ज्यावेळेस ब्रेड अँड बटरची संधी होती. अगदी सोपा असा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांती परमेश्वर मिळालं नाही. डॉट बॉलची समाप्ती होती. समीकरण येणारे 8 चेंडू विजयासाठी अजूनही 13 धावेंची गरज. 8 चेंडू आणि 13 असं समीकरण पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती आकाश आहे ज्याच्या माध्यमातून चांगलं षटक पाहायला मिळतोय. अव्वंतरच्या धावा सोडल्या तर चांगलं असं षटक. टप्पा देखील चांगला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होता. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. षटकार. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. समीकरण येणारे 7 चेंडू आणि 7 धावेंची गरज. यानंतर होणारी मॅच गुलबन विपक्ष वाशाळा. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला आणि संपूर्ण स्क्वॉडला विनंती असेल आपण तयार राहायचं की याच्या दृष्टिकोनातून, कारण 3 वाजायला आलेत. अजूनही आपला पहिला राऊंड सुरू आहे. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि बॉल निघून चाललाय सीमा पार. चौकार येतोय. समीकरण येणारे 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज. तर रेडमी नोट 8 प्रो. योगेश आपला मोबाईल राहिलाय का? रेडमी नोट 8 प्रो आहे, पाहिजे की नकोय? 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज. मला गरज आहे फोन पे गुगल पेची. माझा मोबाईल तुटलाय. 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती प्रकाश येत आहेत. प्रकाश बघूया कशी कामगिरी करतील या डिफेंडिंग षटकामध्ये. 6 चेंडूंमध्ये 3 धावेंची गरज. काय येऊ शकतो? मोठा फटका मारायचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फेकी खराब होती. 1 धाव झाली कंप्लीट. 5 चेंडू आणि 2 धावेंची गरज. 5 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड होताना आम्ही पाहिलेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विपक्ष मॅच सुरू होती आणि ग्लेन मॅक्सवेल बॉलिंग मार्कवरती होता. 5 चेंडूंमध्ये त्यांनी 2 धावा डिफेंड केल्या होत्या. MS जाई विपक्ष शिवशक्ती कडाव अशी देखील मॅच सुरू होती. 6 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज असताना 1 धाव देखील डिफेंड होताना आम्ही पाहिली. त्यामुळे क्रिकेटमध्ये काय घडू शकतो. 5 चेंडू 2 धावेंची गरज. इथे वाईड बॉल येत असताना पाहायला मिळेल. येणारी 5 चेंडू 1 धावेची गरज आपण पाहतोय. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे का मॅच मध्ये, हा मोठा प्रश्न असेल. इथे डॉट बॉल येतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर राहुरी अहमदनगर विपक्ष भांडुपाशी मॅच सुरू होती. 15 चेंडूंमध्ये 9 धावेची गरज असताना 1 चेंडूवरती 1 धावेची गरज असा सामना तो रंगला होता. इथे 1 धाव कंप्लीट होईल का, हा मोठा प्रश्न. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. समीकरण पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. मी नक्कीच उल्लेख करत होतो. एका बाजूला
बजरंग 11 राहुली अहमदनगर संघ होता, दुसऱ्या बाजूला कनकिलान भांडूप संघ होता. 15 चेंडूंमध्ये 9 धाव्यांची गरज असताना एका चेंडूवरती एका धावेची गरज असा सामना आला होता. त्यावेळेस देखील कलाटणी मिळाली होती, यावेळेस देखील कलाटणी मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु इथे एक धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाने, अर्थातच बीजी स्पोर्ट्स बग्यासापाडा टीम. अभिनंदन बग्यासापाडा टीम, हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत भातसानगर या संघाला. तर मॅच आपल्याला पाहायला मिळतीये चांगली झाली होती, परंतु ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपण पाहिली असा राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याचा असेल सामनावीर. इंडिव्हिज्युअल 6 चेंडूंमध्ये 19 धावांचं